तासातलं अंतर मिनिटात पार करणारं तंत्रज्ञान, सातासमुद्रापलीकडे जाऊन माणसांना नव्यानं जोडणारं तंत्रज्ञान, तर इथल्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये उतरून अनेकांना जगण्याचं नव्यानं बळ देणाऱ्या तंत्रज्ञानानं मानवासमोरील कितीतरी आव्हानांना संपुष्टात आणून मानवाचं जगणं सुखकर करण्याचं काम केलं. परंतु जेव्हा याच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अणुचाचण्या घेतल्या गेल्या व संपूर्ण जगाला अस्ताच्या उंबरठ्याकडे ढकललं गेलं, जेव्हा याच तंत्रज्ञानाची सुधारित आवृत्ती समजल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे जिवंत माणसांच्या चित्रांचं अश्लीलीकरण करून त्यांच्या चारित्र्याचं जेव्हा हनन आणि हरण केलं गेलं, मग यातून मानवाचं येणारं भवितव्य काय असेल याची चिंता वाटायला लागते. आणि तीच चिंता व्यक्त करण्यासाठी नमस्कार, मी वनारे अनिकेत रामा. विषय बोलतो आहे AI तंत्रज्ञानाची आवश्यकता. मित्रांनो, विषयाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे यांच्या उदाहरणांच्या याद्या मांडत बसण्यापेक्षा, त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचं कल्पनात्मक विश्व रंगवत बसण्यापेक्षा वर्तमानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेनं मानवी जीवनामध्ये केलेला हस्तक्षेप आणि त्यातून मानवाच्या येणाऱ्या भविष्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आवश्यक असेल की नसेल, ती किती प्रमाणामध्ये असेल याची चिकित्सक मांडणी करणं मला गरजेचं वाटतं. विषयामध्ये जरीही म्हटलेलं असेल की AI तंत्रज्ञानाची आवश्यकता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की विद्यार्थी हा चिकित्सक असला पाहिजे आणि मी सुद्धा एक विद्यार्थीच आहे. म्हणून माझ्या चिकित्सक परिप्रेक्षातून येणाऱ्या काळामध्ये खरंच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल का याची मांडणी आणि या प्रश्नांचं विश्लेषण करणं मला गरजेचं वाटतं. मग नेमकं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर कुण्यातरी ब्रिटिश शास्त्रज्ञानं सांगितल्याप्रमाणे मानवाने मानवाचा शारीरिक व बौद्धिक शीण कमी करून आर्थिक क्षेत्रामध्ये मान मिळवण्यासाठी तयार केलेल्या विविध प्रकारच्या मशीन्स ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणं म्हणून घेतली जाऊ शकतात. मग ऑटो पायलट मोडवर चालून माणसाचा ताण आणि शीण कमी करणारी टेस्ला कार असू द्या किंवा आजतागयात कितीतरी अनोत्तरित राहिलेल्या प्रश्नांचं एका झटक्यामध्ये उत्तर देणारं ChatGPTचं तंत्रज्ञान असू द्या किंवा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं कृत्रिम बुद्धिमत्तेनंच निर्माण केलेलं IoT अर्थातच इंटरनेट ऑफ थिंग्सचं तंत्रज्ञान ही कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणं म्हणून घेतली जाऊ शकतात. परंतु खरंच कृत्रिम बुद्धिमत्तेनं मानवाचा ताण आणि शीण कमी करण्याचं काम केलं आहे का? खरंच कृत्रिम बुद्धिमत्तेनं मानवाला आर्थिक क्षेत्रामध्ये मिळकत मिळवून देण्यासाठी मदत केली आहे का? या प्रश्नांची फेरतपासणी करणं मला गरजेचं वाटतं. कारण जेव्हा याच कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केलेली टेस्ला कार जेव्हा ऑटो पायलट मोडवर असताना रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांची चिरडून हत्या करून टाकते, मग एकूणातच मानवाचा जन्म हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या हातून निर्दयपणे मरण्यासाठी झालेला आहे का? हा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. आणि भविष्यात जर का याच कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केलेली डीप फेक व्हिडिओ टेक्नॉलॉजी ही न्यायपालिकेमध्ये प्रवेश करणार असेल आणि न्यायपालिकेमध्ये प्रवेश करून चेहरे मोहरे बदलवणार असेल आणि चेहरे मोहरे बदलवून न्यायाचं नाव अन्याय आणि अन्यायाचं नाव न्याय जर का ठेवणार असेल, तर येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी मूल्यांशी संलग्न असणाऱ्या न्याय या व्यवस्थेसमोर भलं मोठं आव्हान निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, मध्यंतरी एक प्रश्न निर्माण झाला होता की कृत्रिम बुद्धिमत्ता कुणाची रोजगार घेणार आणि कुणाला रोजगार देणार. या प्रश्नावर उत्तरदायी होताना मला असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्ता ही पूर्णतः कम्प्युटरची प्रोग्रामिंग आणि गणितीय सूत्रांवर चालणारा खेळ आहे. कम्प्युटरची प्रोग्रामिंग आणि गणितीय सूत्र ही प्रत्येकाच्या ताटातली भाकरी नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही फक्त त्यांनाच रोजगार देऊ शकते ज्यांना कम्प्युटरच्या प्रोग्रामिंगचं आणि गणितीय सूत्रांचं ज्ञान अवगत आहे. कम्प्युटरची प्रोग्रामिंग आणि गणितीय सूत्र ही प्रत्येकाच्याच ताटातली भाकरी नसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये AI मुळे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आणि बेरोजगारांचा दर निर्माण होऊ शकतो. या बेरोजगारीचं आणि बेरोजगारांच्या दराचं काय, असा कृत्रिम बुद्धिमत्तेतील एका तज्ज्ञ व्यक्तीला प्रश्न विचारला असता त्या व्यक्तीनं असं सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता जी काही बेरोजगारी आणि बेरोजगारांचा दर निर्माण करणार आहे, या बेरोजगारांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी UBI अर्थातच युनिव्हर्सल बेसिक इन्कमच्या माध्यमातून एक विशिष्ट प्रकारची रक्कम देण्यात यावी. परंतु याचा मला समजलेला मतितार्थ असा की समाज म्हणून आम्ही तुम्हाला नवीन नोकऱ्या देऊही शकत नाही आणि निरर्थक म्हणून ठारही मारू शकत नाही. म्हणून तुम्ही मरेपर्यंत टिकून राहावात. म्हणून UBIच्या माध्यमातून काही भाकरींचे तुकडे मारून फेकतोय, त्यावर जगायचं असेल तोपर्यंत जगा किंवा मरा. मग अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या हक्काची नोकरी नाही, स्वतःचे पैसेही नाही, तर मानवाचा स्वाभिमान टिकून राहू शकतो का? मानवाचा जर का स्वाभिमान टिकून राहिला नाही तर मानवातली क्रिएटिव्हिटी अर्थातच सर्जनशीलता अस्तित्वात राहू शकते का? याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे तंत्रज्ञान आलेलं आहे, परंतु AIचं हे महागडं तंत्रज्ञान आपल्याकडच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणार आहे का? मग AIचं हे महागडं तंत्रज्ञान आपल्याकडच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडलं पाहिजे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये शेतीची संसाधनं हे प्रशासकीय पातळ्यांचे
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं. अगदी त्याच प्रकारे आताच्या काळात सुद्धा एआयच्या या महागड्या तंत्रज्ञानाला प्रशासकीय पातळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतं का आणि शेतकऱ्यांना या एआयच्या तंत्रज्ञानाबाबत सजग करता येतं का, जेणेकरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे पडसाद हे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर सकारात्मक पडू शकतात. मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाला ChatGPTला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ChatGPT अगदी सेकंदांमध्ये देते. परंतु ज्यावेळेस आपण त्या ChatGPTला प्रश्न विचारत असतो, अगदी त्याच काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डेटा सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेटा प्रोसेसिंग होत असते. ही डेटा प्रोसेसिंग होत असताना त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डेटा प्रोसेस सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेला आटोक्यात आणण्यासाठी करोडो लिटर्स पाणी वापरलं जातं. मग येणाऱ्या काळात जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे डेटा सेंटर्स हे नद्यांच्या आणि समुद्रांच्या किनारी उभारले जाणार असतील आणि त्याच्या माध्यमातून जर का समुद्रातील जीवसृष्टीचा ऱ्हास होणार असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वाट्याचं पाणी हे जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डेटा सेंटर्सला दिलं जाणार असेल, तर खरंच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची पर्यावरणाच्या अनुषंगाने विचार करत असताना आवश्यकता आहे का, याचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्ता हा काही फक्त तंत्रज्ञानाशी निगडीत प्रकार नसून कृत्रिम बुद्धिमत्तेनं कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, राजकारण या मानवी व्यवस्थांशी संबंधित असणाऱ्या शाखांमध्ये अतिक्रमण करून मानवी जीवनावर आक्रमण करण्याचं काम केलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे माजी निवडणूक आयोग प्रमुख सांगतात त्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता निवडणुकांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं चुकीचं नरेटिव्ह सेट करू शकते, त्याच पद्धतीनं पसरवली गेलेली बातमी ही चुकीची होती हे सांगण्यामध्ये ती पूर्णतः अयशस्वी आहे. मग एकूणच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म हा मानवी समाजामध्ये संघर्ष पेटवण्यासाठी झालेला आहे का, याचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, एकूणच 22व्या शतकाच्या उंबरठ्याकडे वाटचाल करत असताना आपण जरी कुठल्याही तंत्रज्ञानाला किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेला नकारू शकत नसलो, माणसानं जर का कुठल्याही तंत्रज्ञानाला किंवा या एआयला नकारलं, तर मानवाचं येणारं जनजीवन हे विस्कळीत होऊ शकतं. म्हणूनच या एआयच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जीवन मूल्यांची पेरणी करता येते का, म्हणजे लहानपणी अगदी समूहात राहून मिळवलेल्या आनंदापासून त्या आजच्या घडीला हाऊ टू लिव्ह अलोन अँड हॅपी असं ChatGPTवर सर्च करणाऱ्या आमच्या जेनझी पिढीपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवाला भावनिक आधार देणे इथपर्यंतच थांबत नाही. 2016 साली पियर्सन नावाच्या शास्त्रज्ञानं एक भाकीत वर्तवलं होतं. 2050 पर्यंत स्त्री आणि पुरुष हे एकमेकांसोबत संबंध ठेवण्याऐवजी रोबोटसोबत संबंध ठेवायला लागतील. म्हणजेच काय, तर येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हे दोन मानवी जीवनांना जवळ आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आदर, प्रेम, सद्भावना, जिव्हाळा या जीवन मूल्यांना आपल्यामध्ये आत्मसात करून पडतीच्या काळामध्ये मानवाला इमोशनल इंटेलिजन्सच्या माध्यमातून भावनिक आधार देण्याचं सुद्धा काम करणार आहे. ज्याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अल्गोरिदम्स वुमेन्स या महिलांच्या मासिक पाळीबाबत जनजागृती केल्या जाणाऱ्या चळवळीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. ज्याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं प्रसूती ही वेदनारहित व्हावी त्यासाठी तंत्रज्ञान निर्माण करण्यात आलेलं आहे. एखाद्या बाळाची आई जर का लहानपणीच वारली, तर त्या बाळाला आर्टिफिशियल बेबी मिल्क फीडरच्या माध्यमातून दूध भरवण्याचं काम केलं जातं. म्हणजेच काय, तर याच एआयच्या तंत्रज्ञानानं मानवाचा एआय पासून ते एआय असा प्रवास घडवून आणण्याचं काम केलं आहे. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं एक आदेश जारी केला होता की भारतभरामधील ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये काम करणारे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मेनहोल मध्ये पडून मृत्यू होऊ नये म्हणून त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना एव्हेंजिंग स्कॅनिंगसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान पुरवण्यात यावं, जेणेकरून त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो. म्हणजेच काय, तर या एआयच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणसांचे जीव सुद्धा वाचवले जाऊ शकतात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये एआयच्या तंत्रज्ञानाची आपल्याला आवश्यकता भासणार आहे. याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील वर्धामन येथे गे बरारी या उपक्रमाच्या अंतर्गत एआयवर आधारित अंगणवाडी सुरू केली जाते. म्हणजेच काय, तर येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठी भूमिका बजावल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, डार्विन नावाचा तंत्रज्ञ सांगतो, द ओनली वन हु इज द फिटेस्ट ही कॅन सर्वाईव्ह. परंतु आजच्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळामध्ये द ओनली वन हु इज द टेक्नॉलॉजी फ्रेंडली ही कॅन सर्वाईव्ह. म्हणजे तुम्हाला या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळामध्ये जर का तगून राहायचं असेल तर तुम्हाला सुद्धा तंत्रज्ञान फ्रेंडली व्हावं लागेल, टेक्नॉलॉजी फ्रेंडली व्हावं लागेल. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मुळातच मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे तंत्रज्ञान आलेलं आहे, परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या तंत्रज्ञानाकडून आपण कुठली कामं करायची आहेत आणि कुठली कामं करायची नाहीत हे मानवालाच ठरवावं लागेल. म्हणजे एआयनं भांडी घासावी, कपडे धुवावी की शेतीतली कामं करावी किंवा एआयनं लेख लिहावे, संशोधन करावं हे मानवाला ठरवावं लागेल. मानवानं जर का येणाऱ्या काळामध्ये एआयला संशोधनाचं काम दिलं आणि लिहिण्याचं काम दिलं आणि मानवाकडे जर का भांडी धुण्याचं काम केलं, तर डार्विन सांगतो त्याप्रमाणे मानवाने जर का त्याच्या शरीरातील एखाद्या अवयवाचा वापर करणं सोडून दिलं तर कालांतराने तो अवयव गळून पडतो. म्हणून येणाऱ्या काळात जर का मानवानं त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करणं सोडून दिलं आणि प्रत्येक वेळेस हॅलो अलेक्सा, ओके गुगल असं करून मानवाची अक्कल हरवू लागला, तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये मानवाची अक्कल सुद्धा गळून पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मानवाची ही अक्कल गळून पडली पाहिजे नाही म्हणून
ताओ नावाचा चीनी तत्वज्ञ सांगतो, सर्जनाचा स्रोत कुठे, तर स्वतःच्या आत पाहिल्यावर. गांधींनी सांगितलं होतं की आपल्या आतला आवाज ओळखा. मग गांधी सांगतात त्याप्रमाणे आपल्याला आपल्या आतला आवाज ओळखून आपल्यातली सर्जनशीलता बाहेर काढता येते का, आपल्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर काढता येते का, आणि एआयच्या या काळामध्ये नवं काहीतरी निर्माण करता येते का, जेणेकरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या काळामध्ये मानवाचं अस्तित्व टिकून राहू शकेल. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कृत्रिम काळामध्ये माणसाला त्याचे नॅचरल मेंदू वापरता येतो का, तरच मानवाचं अस्तित्व या एआयच्या काळामध्ये टिकून राहू शकतं. मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे तंत्रज्ञान आलेलं आहे, परंतु जगभरातील शास्त्रज्ञ असं सांगतात की एआयच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता आकाराला येऊ शकते. ही सामाजिक आणि आर्थिक विषमता जर का आपल्याला टाळायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की कुठल्याही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकाराला येणारी सामाजिक आणि आर्थिक विषमता टाळण्यासाठी शरीरावर आधारित श्रम त्याचबरोबर बौद्धिक श्रम या दोघांनाही समान मूल्य आणि समान सामाजिक महत्त्व देणं गरजेचं आहे. एआयच्या या काळामध्ये जर का आम्हाला एआयच्या माध्यमातून येणारी आर्थिक विषमता टाळायची असेल तर शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम या दोघांनाही समान मूल्य देणं गरजेचं आहे. तरच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आकाराला येणारी आर्थिक विषमता सुद्धा टाळली जाऊ शकते. मित्रांनो, आपल्याकडे नेहमी प्रश्न निर्माण होत राहतात की कृत्रिम बुद्धिमत्ता हे माणसाच्या भविष्यासाठी शाप असेल, वरदान असेल, तारक असेल, मारक असेल. परंतु त्या प्रश्नांमध्ये न पडता काही वर्षांपूर्वी केम्ब्रिज विद्यापीठामध्ये एक वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय देण्यात आला होता, दिस हाऊस बिलीव्स दॅट एआय विल बी नेव्हर इथिकल. या प्रश्नावर उत्तरदायी होताना कृत्रिम बुद्धिमत्तेनं असं सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्ता ही नैतिक आहे की अनैतिक आहे हे प्रश्न कधीही निर्माण झाले नव्हते. या प्रश्नांना निर्माण करण्याचं काम हे माणसाने केलं आहे. सांगण्याचा तात्पर्य काय, कृत्रिम बुद्धिमत्तेला घडवण्यात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करून माणसाला रडवण्यात हा आम्हाला माणसाचाच हात दिसून येतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे, निर्माण करणारे आणि अंमलात आणणारे नैतिक हात जर का निर्माण करता आले तर नक्कीच मानवाचं भवितव्य या एआयच्या माध्यमातून उज्ज्वल होऊ शकतो. त्याचबरोबर एआयच्या तंत्रज्ञानाचा विकास करत असताना आमच्याकडच्या मनुष्यबळाला केंद्रस्थानी ठेवून या एआयच्या तंत्रज्ञानाचा विकास करणं गरजेचं आहे. तो होईल इतकीच अपेक्षा व्यक्त करतो. जाताना नीलांबरी जोशी सांगतात त्याप्रमाणे एआय स्वीकार, नकार की सहकार, परंतु त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं मानवी मूल्य, निसर्ग आणि नैतिकता यांना केंद्रस्थानी ठेवून डोळसपणे जर का कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार करता आला तरच नक्की मानवाचं भवितव्य उज्ज्वल होईल. ते असो इतकीच अपेक्षा. आभार.